शोषणापासून बदनाम करण्याचे कट कारस्थान आहे। आमच्यावर जी कारवाई झाली, जी चौकशी होईल त्याला आम्ही पूर्ण सहयोग करू, परंतु याची कायदेशीर लढाई देखील लढू। संजय झा यांनी केलेल्या तक्रारीचे आमच्याकडे सर्व पुरावे असून संबंधित विभागाला आम्ही सर्व कागदपत्रे सादर करत असल्याची माहिती देखील मेधाताई पाटकर अभियान जे अनेक वर्ष नर्मदेच्या खोऱ्यामध्ये तिन्ही राज्यांमध्ये काम करत आहे। विविध मुद्द्यांवरती पुनर्वासही आणि अन्य लोकांच्या अधिकारांवरती त्यांच्या विरोधामध्ये एक खळबळजनक बातमी सर्वत्र पसरवली गेली आहे आणि हा जो आरोप आमच्यावर लावला गेलेला आहे तो दादांत खोटा असल्याचं आमचं स्पष्ट मत आहे। कारण त्यांनी असं दाखवलं आहे की 20 लोकांकडून एकच अमाऊंट राशी आम्हाला एकाच दिवसात मिळाली, पण हे काही आमच्या कागदपत्रांवरून सिद्ध होत नाही आणि आम्हाला हे मान्य नाही। ती राशी आम्हाला मिळाल्याचंही कुठे आम्हाला आढळलेलं नाही। याच्या विरुद्ध याच्याबरोबरच त्यांनी माझगाव डॉक या सार्वजनिक उद्योगांनी नर्मदा निर्माण अभियानासाठी म्हणून जी राशी दिली होती त्याहीबद्दल शंका कुशंका व्यक्त केल्या आहेत। प्रत्यक्षामध्ये माझगाव डॉकनी आम्हाला जो सहयोग दिला तो भूतपूर्व जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी केलेल्या शिफारसीवरून दिला आणि माझगाव डॉकनी नंदुरबारच्या जिल्ह्यामध्ये अनेक प्रकल्पांना अनेक प्रकारची मदत दिली आहे। त्यांनी आमच्या जीवनशाळेतल्या आणि छात्रालयातल्या शेकडो विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी म्हणून 2 वर्षांसाठी मदत दिली, आधी काही काळासाठी आणि मग ते येऊन बघून समाधान व्यक्त करून ती मदत अधिक काळासाठी दिली गेली, ज्यामुळे आम्हाला नक्कीच सहयोग मिळाला। परंतु त्याचा कुठेही गैरवापर न होता त्याचे अकाउंट्स, त्याचं ऑडिट, त्याचे सगळं काही माझगाव डॉकला रिपोर्टसह प्रस्तुत केलं गेलं। त्यांनी मूल्यांकनही केलं आहे, त्यांच्या ॲन्युअल रिपोर्टमध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे। मला वाटतं की हे सगळं जे कारस्थान चाललेलं आहे ते आमच्यासारख्या जन आंदोलनाला आणि आमच्या संघर्ष निर्माण कार्याला बदनाम करण्यासाठी म्हणून केलेलं आहे। व्यक्तिशःही माझ्या आणि आंदोलनाच्या विरोधात पूर्वीही अशा प्रकारची एक केस दाखल झाली होती। त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने ही केस प्रायव्हेट इंटरेस्ट लिटिगेशन आहे म्हणून कॉस्टसुद्धा त्या याचिकाकर्त्यांना भरायला लावली होती। यावेळेलाही आम्ही पुढे जी काही कार्यवाही होईल त्यामध्ये जर चौकशी झाली तर त्याच्यात सहयोग देऊ, परंतु योग्य ती कायदेशीर कार्यवाहीसुद्धा केल्याशिवाय राहणार नाही।